ओम नमः शिवाय. नमस्कार. मी कुशाल ज्योतिष आणि वास्तू अपेक्षर नवदृष्टी ज्योतिष विद्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. समाजात असा एक सर्वसामान्य समज आहे की जर मंगळाची गुरु आणि चंद्राची युती किंवा दृष्टी असेल तर कुंडलीतील मंगळ दोषाचा प्रभाव कमी होईल. परंतु काही विद्वानांच्या अभ्यासातून आणि ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकांवर असे दिसून येते की हा समज चुकीचा आहे. विषांतरी दशा या पुस्तकाच्या लेखकाच्या मते वरील सिद्धांत सामान्य नियमाच्या विरुद्ध आहे. या उलट गुरु आणि चंद्राची युती आणि दृष्टी मंगळ दोष वाढवतात. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे मंगळ ग्रह मकर राशीत असतो तर गुरु हा नीचा असतो. मंगळ चंद्राच्या कर्क राशी इच्छा असतो तर गुरु कर्केत उच्चचा असतो. तर पण या दोन ग्रहांमध्ये कोणत्या प्रकारची मैत्री असू शकते? त्यामुळे गुरुचा मंगळावरील प्रभाव, त्याची दृष्टी किंवा मंगळासोबतची युती मांगलिक असण्याचे अशुभत्व वाढवते यात शंका आहे. त्याचप्रमाणे मंगळ चंद्राच्या कर्क राशीत नीचचा असतो आणि चंद्र मंगळाच्या वृश्चिक राशीमध्ये नीचचा असतो. हे कोणत्या प्रकारचे मित्र आहे? विशेष गोष्ट अशी आहे की मंगळ शनीच्या मकर राशीत उच्चचा असतो तर शनी मंगळाच्या मेष राशीत नीचचा असतो. ज्यामुळे स्पष्टपणे हे दिसून येते की जेव्हा मंगळ एखाद्या संवेदनशील भावात गुरु किंवा चंद्रासोबत युतीत किंवा दृष्टीत असतो तेव्हा मानसिक दोषाचा प्रभाव आणखी वाढतो. जर मंगळ 8व्या स्थानी असलेल्या गुरुच्या दह किंवा मीन राशीमध्ये स्थित असेल तर मंगळ दोष नसतो.